नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रोजगार सर्वांचा या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहे पोस्ट ऑफिस भरती 2024 जी नवीन निघालेली आहे ती आहे मित्रांनो 44,288 जागासाठी भरती निघालेली आहे आणि याची जी पात्रता आहे ते आहे मित्रांनो 10वी पास असणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी फॉर्म भरू शकता तुम्ही। तर मित्रांनो, याचा फॉर्म ऑनलाईन आपल्या मोबाईलवरून कशा प्रकारे भरायचा याची संपूर्ण माहिती मित्रांनो आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। यामध्ये दोन पदासाठी भरती निघालेली आहे। एक जे पद आहे ते आहे ब्रँच पोस्ट मास्टर आणि दुसरं जे पद आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर। अशा प्रकारे दोन पदासाठी ही भरती आहे मित्रांनो। आणि याच्यामध्ये ओपन, OBC व EWS यांच्यासाठी 100 रुपयाची फीज आहे आणि SC ST व महिला व तसेच PWD यांच्यासाठी फीज माफ आहे। तर हा ऑनलाईन फॉर्म आपल्या मोबाईलवरून कशा प्रकारे भरायचा याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। चला तर मग आपण पाहू। मित्रांनो, यासाठी आपल्याला आपल्या Google Chromeवर यायचं आहे। Google Chromeवर आल्यानंतर आपल्याला यामध्ये इंडियन पोस्ट gdsonline.gov.in ही वेबसाईट आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला सर्चवर क्लिक करायचं आहे। सर्चवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं एक पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे। तर यामध्ये कोणकोणत्या सर्कलमध्ये किती जागा आहेत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी इथं दाखवलेली आहे। तर आपण या ठिकाणी महाराष्ट्रावर क्लिक करून घेऊ। महाराष्ट्रावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज महाराष्ट्रामधले जेवढेही सर्कल आहेत ते आपल्यासमोर येणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही ज्या सर्कलमध्ये आहेत आणि तुम्ही ज्या सर्कलमध्ये फॉर्म भरू इच्छिता त्यामधून तुम्ही या ठिकाणी ते चेक करू शकता। या ठिकाणी इथं सिलेक्ट डिव्हिजनवर क्लिक करायचं आहे। सिलेक्ट डिव्हिजनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण असे सर्कल दाखवलेले आहेत। तुमचं जे सर्कल असेल, तुम्हाला ज्या सर्कलमध्ये फॉर्म भरायचा असेल ते तुम्ही याच्यामध्ये निवडून घ्या आणि या ठिकाणी इथं व्ह्यू पोस्टवर क्लिक करा। व्ह्यू पोस्टवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे। अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन होणार आहे। यामध्ये आपलं जे सर्कल आहे त्याच्यामध्ये किती जागा आहेत या ठिकाणी इथं दाखवलेल्या आहेत। अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला आता आपल्या मुख्य पेजवर यायचं आहे। मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी इथं रजिस्ट्रेशन 1 स्टेज 1 या ठिकाणी इथं दाखवलेली आहे। स्टेज 2 जे आहे ते आहे मित्रांनो ॲप्लाय ऑनलाईन आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला फीज पेमेंटचं आहे ऑप्शन दिलेला आहे। तर या ठिकाणी मित्रांनो आपण रजिस्ट्रेशनवर क्लिक करणार आहे। रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक नवीन पेज मित्रांनो आपल्यासमोर ओपन होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आपले जे डिटेल्स आहेत ते भरायचे आहेत। म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपला जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। मित्रांनो, आपण आपला मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट मोबाईल नंबर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर OTP येणार आहे। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घेऊन सबमिट OTPवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मोबाईल नंबर व्हॅलिडेट सक्सेसफुली अशा प्रकारचं माहिती येणार आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला जो योग्य ईमेल ID आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट ईमेलवर आपल्याला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचा मेसेज मित्रांनो आपल्याला येणार आहे। आपला जो ईमेल ID आहे त्याच्यावर आपल्याला OTP येणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला इथं ओके करून घेऊन आपल्या ईमेलवर आलेला OTP या ठिकाणी टाकून आपल्याला सबमिट OTPवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी ईमेल व्हॅलिडेट सक्सेसफुली अशा प्रकारचं माहिती आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपलं जे नाव आहे ते आपल्या 10वीच्या मार्कशीटवर जसं आहे तसंच आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे। म्हणजेच सुरुवातीला आपलं आडनाव, नंतर आपलं नाव आणि नंतर आपलं मिडल नेम या ठिकाणी असं आपल्या वडिलांचं नाव आपल्याला असं टाकायचं आहे। मित्रांनो, आपल्याला जे आपलं हे जे कीपॅड आहे हे आपल्याला लहान करायचं असेल तर आपण या ठिकाणी इथं जे 4 डॉट दाखवलेलं आहे आपल्याला याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी फ्लोटिंगवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आपलं जे कीपॅड आहे हे लहान होतं। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फादर्स नेम किंवा मदर्स नेम ॲज पर सेकंडरी स्कूल पास सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवर तुमच्या वडिलाचं नाव जे आहे ते या ठिकाणी जसंच्या तसंच आपल्याला लिहायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे आपली डेट ऑफ बर्थ आहे ती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे। तर त्या ठिकाणी आपल्याला आपलं जे वर्ष आहे सुरुवातीला ते निवडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आपलं जे महिना आहे तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि आपली जी तारीख आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मेल फिमेल सिलेक्ट करून घ्यायचं आहे।
त्यानंतर या ठिकाणी कम्युनिटी म्हणजेच आपली जी कास्ट आहे ती आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे। त्यानंतर या ठिकाणी व्हिच सर्कल सेकंडरी स्कूल पासेड, या ठिकाणी आपलं जे सर्कल आहे ते आपल्याला इथं निवडून घ्यायचं आहे, महाराष्ट्र सर्कल। त्यानंतर इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल, ज्या वर्षी तुम्ही 10वी उत्तीर्ण झाला ते या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे। तुम्ही ज्या वर्षी असाल ते तुम्ही या ठिकाणी इथं निवडून घ्या। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं जो कॅप्चा दाखवलेला आहे तो आपल्याला न चुकता या ठिकाणी इथं टाकून आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपल्यासमोर एक बफरिंग होणार आहे। त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं फर्स्ट स्टेज रजिस्ट्रेशन इज कंप्लीट या ठिकाणी असं येणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला इथं ओके करून घ्यायचं। ओके केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे। अशा प्रकारचं एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला जो आपला आधार नंबर आहे तो या ठिकाणी मित्रांनो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही जर अपंग असाल तर तुम्ही हो करा, नसेल तर नाही करा। आणि त्यानंतर तुम्ही जर यस या ठिकाणी केलं तर तुमचा प्रकार जो आहे तो कोणता आहे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, आणि नसेल तर तुम्ही इथं नो करा। त्यानंतर मित्रांनो लँग्वेज स्टडीज इन सेकंडरी स्कूल या ठिकाणी तुमची जी लँग्वेज होती 10वीमध्ये ती आपल्याला या ठिकाणी इथं निवडायची आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एम्प्लॉय, तुम्ही एम्प्लॉय आहात का, कोणत्या जॉबवर आहात का, गव्हर्नमेंट जॉबवर आहात का, असेल तर हो, नसेल तर नाही। तुम्ही जर या ठिकाणी यस केलं तर या ठिकाणी तुम्ही ना हरकत प्रमाणपत्र घेतलेलं आहे का, असेल तर हो आणि नसेल तर नाही। तुम्ही जर या ठिकाणी नो केलं तर इथला जो ऑप्शन आहे तो कट होऊन जातो। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपला जो पासपोर्ट साईजचा फोटो आहे तो 50 KB पर्यंत 50 KBच्या आतमध्येच आपल्याला या ठिकाणी इथं अपलोड करायचा आहे। आणि आपली जी सिग्नेचर आहे ते आहे मित्रांनो 20 KBच्या आतमध्येच आपल्याला या ठिकाणी इथं अपलोड करायचा आहे। तर फोटोची साईज कशा प्रकारे चेंज करायची याची जी व्हिडिओची लिंक आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्याच्यावरून तुम्ही चेक करून फोटोची साईज चेंज करू शकता आणि या ठिकाणी इथं अपलोड करू शकता। मित्रांनो या ठिकाणी चूज फाईलवर आपल्याला क्लिक करून मीडिया पिकर्सवर आपला जो पासपोर्ट फोटो आहे तो आपल्याला या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे मी माझा फोटो अपलोड करून घेतलेला। त्यानंतर आपल्याला आपली सिग्नेचर अपलोड करण्यासाठी या ठिकाणी चूज फाईलवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मीडिया पिकर्स, मित्रांनो फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती आपल्यासमोर येणार आहे। ती एकदा आपण चेक करून घ्यायची आहे, ती बरोबर आहे की नाही हे आपण संपूर्ण चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं चेकबॉक्सवर आपल्याला इथं राईट क्लिक करून आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो अर्ज आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे अशा प्रकारे या ठिकाणी इथं दाखवलेला आहे। आणि या ठिकाणी आपला जो अर्ज क्रमांक आहे तो या ठिकाणी इथं दाखवलेला आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। व हा जो अर्ज या ठिकाणी कंटिन्यू टू अप्लायवर आपल्याला क्लिक करायचा आहे। कंटिन्यू टू अप्लायवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे। या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारची माहिती या ठिकाणी इथं आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो ॲटोमॅटिकली या ठिकाणी येणार आहे। आणि या ठिकाणी आपल्याला आपलं जे सर्कल आहे ते आपल्याला या ठिकाणी इथून निवडून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी महाराष्ट्र सर्कल, आणि त्यानंतर या सबमिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला एक OTP येणार आहे, तो OTP तुम्हाला या ठिकाणी इथं टाकून घ्यायचा आहे। तर आपल्याला या ठिकाणी इथं ओकेवर क्लिक करायचं आहे। ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला जो आलेला OTP आहे तो या ठिकाणी टाकायचा। मित्रांनो OTP टाकल्यानंतर या ठिकाणी इथं कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा आपल्याला न चुकता या ठिकाणी टाकून नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी नेक्स्टवर क्लिक करणार आहे। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे। त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन झालेलं आहे। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपला ॲड्रेस डिटेल आपल्याला भरायचे आहेत। या ठिकाणी आपल्याला कम्युनिकेशन अँड ॲड्रेस म्हणजे पत्रव्यवहाराचा पत्ता या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। जर तुमचा तो ॲड्रेस सेम असेल तर तुम्ही या ठिकाणी सेम बॉक्सवर क्लिक केल्यानंतर इकडचा जो ॲड्रेस आहे तो ॲटोमॅटिकली या ठिकाणी फिलअप होऊन जाणार आहे। तर या ठिकाणी आपण ॲड्रेस टाकून घेऊ। मित्रांनो अशा प्रकारे ॲड्रेस टाकल्यानंतर या ठिकाणी आपला जो परमनंट ॲड्रेस अँड कम्युनिकेशन ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी आपल्याला इथं राईट बॉक्सवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपलं जे क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत ते या ठिकाणी विचारलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला आपलं जे बोर्ड आहे ते आपल्याला बोर्ड निवडून घ्यायचं आहे। यापैकी तुमचं जे बोर्ड असेल ते तुम्ही 10वीच्या मार्कशीटवर चेक करा आणि तेच तुम्हाला या ठिकाणी इथं निवडायचं आहे। मी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड माझं जे आहे ते मी निवडून घेतो। त्यानंतर मित्रांनो
आपल्यासमोर एक अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे। तर या ठिकाणी सिलेक्ट रिझल्ट टाईप्स या ठिकाणी इथं टाईप्स म्हणजे या ठिकाणी इथं विचारलेलं आहे, तर इथं मार्क्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी इथं आपल्याला सायन्सचे मार्क्स 100 पैकी आपल्याला किती मिळालेले आहेत ते या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट सब्जेक्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इथं जे ऑप्शन दाखवलेले आहेत या ठिकाणी आपल्याला सेकंड लँग्वेज जे आहेत जे आपल्या 10वीच्या मार्कशीटवर दिलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी इथं निवडायची आहे। तर तुम्ही तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जे सेकंड लँग्वेज आहे ते चेक करून या ठिकाणी निवडा आणि त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ते निवडल्यानंतर तुम्हाला त्या विषयामध्ये मार्क्स किती आहेत ते तुम्हाला या ठिकाणी इथं टाकायचे आहे। त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला मार्क्स किती आहेत 150 पैकी ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर तुमची जी फर्स्ट लँग्वेज आहे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर ते तुम्हाला या ठिकाणी इथं निवडायची आहे। त्यानंतर आपली जी थर्ड लँग्वेज आहे ते आपल्याला या ठिकाणी इथून निवडून घ्यायचे आहेत आणि याचे जे मार्क्स आहेत ते आपल्याला इथं टाकायचे आहेत। त्यानंतर सोशल सायन्समध्ये आपल्याला किती मार्क्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत। या ठिकाणी CGPA स्कोर जर तुमचा असेल तर तुम्ही या ठिकाणी टाका, नसेल तर तुम्ही या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यूवर मित्रांनो क्लिक करायचं आहे। तर सेव्ह या कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे नवीन पेज आपल्यासमोर एक ओपन होणार आहे। मित्रांनो या ठिकाणी कॅन्डिडेट ॲप्लिकेशन फॉर्म असं या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे। आपले जे डिटेल्स आहे ते आपण संपूर्ण या ठिकाणी भरलेले आहेत। मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कोणत्या सर्कलमधून ॲप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला डिव्हिजन जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी मी जे डिव्हिजन आहे सर्कल आहे यामध्ये सिलेक्ट करून घेणार आहे। ठाणे डिव्हिजनचं मी सिलेक्ट केलेलं आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला जे प्रेफरन्स आहे ते आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहेत। या ठिकाणी एकूण पहिला प्रेफरन्स कोणत्या याला द्यायचा आहे ते तुम्ही त्या ठिकाणी 1 नंबर टाका। ज्या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या नंबरला प्रेफरन्स द्यायचा आहे त्या ठिकाणी 2, 3, 4, 5, 6 असे प्रकारे तुम्ही 10 नंबर टाकत न्यायचे आहे। ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे प्रेफरन्स या ठिकाणी इथं टाकून घ्यायचे आहे। तुम्हाला जेवढे प्रेफरन्स टाकायचे आहे तुम्ही या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 असे 5 प्रकारचे या ठिकाणी इथं ऑप्शन आहेत। भरपूर या ठिकाणी जेवढे तुमच्या सर्कलमध्ये जेवढे ऑप्शन आहेत तेवढे तुम्ही या ठिकाणी इथं टाकून घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं आपल्याला याच्या बॉक्सवर आपल्याला राईट क्लिक करून या ठिकाणी आपल्याला सेव्ह अँड प्रोसेसवर आपल्याला क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा एक मेसेज आपल्यासमोर येणार आहे। तर आपल्याला या ठिकाणी इथं याच्यावर ओके करायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपला जो फॉर्म आहे तो सबमिट झालेला आहे। मित्रांनो अशा प्रकारे आपला जो अर्ज आहे तो सक्सेसफुली झालेला आहे। या अर्जाची आपण या ठिकाणी प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून आपण आपली जी प्रिंट आहे ती आपण या ठिकाणी काढून घेऊ शकतो। या ठिकाणी इथं प्रिंटवर आपण क्लिक करून आपल्या अर्जाची जी प्रिंट आहे मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा।